खरं तर इंद्रायणी हे जे तांदूळ आहे त्याची प्रचंड मागणी आहे। आता ओरिजिनल तांदूळ कसं ओळखायचं आपण जेव्हा इंद्रायणी तांदूळ आणतो. आता ओरिजिनल तांदूळ हातात चोळला ना त्या तांदळाचा वाद जात नाही. पण आज सेंद्रिय शेती करण्याकडे कल खूप कमी आहे, कारण तो हां. खर्चिक आहे। काय करतो कोंबडी खत, शेणखत आणि गांडूळ खत टाकतो. त्यांनी काय होतं जे जमिनीला जी भुसभुशीतपणा आहे ना तो तसाच राहतो घरातला जेवणाचा याचा तो ठेवला ना तरी तो आपले गांडूळ खत तयार होतो त्यांनी. तर कोंबड्यांचं खत पण कसं आहे की कोंबडीचं विश्लेषण आलेलं ते पूर्ण म्हणजे नॅचरल असतं. काय काय आहे आपल्या शेतीमध्ये? म्हणजे तो तांदूळ इंद्रायणीचा असतो. हां. पण त्याला पॉलिश केल्यामुळे ना ते जो तांदळाचा जो वास आहे ना तो पॉलिश केल्याने निघून जातो. नमस्कार, महासागरमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो विशेष म्हणजे पुणे शहरापासून जे पती तिरुपती मंदिर जे आहे त्या रस्त्यावरती आम्ही बरेचसे सेंद्रिय पद्धतीचे जे कडधान्य आहेत ते पाहिले। आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे आपण पाहतो की इंद्रायणीचा जो तांदूळ आहे ज्याची खूप मागणी आहे, त्याचबरोबर हातसडीचा तांदूळ, आंबेमोहर तांदूळ, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला या ठिकाणी थांबायचा मोह आवरला नाही, कारण सेंद्रिय खाद्य आजकाल कुणाला खायला मिळत नाही आणि सेंद्रिय कुठे भेटत नाही। आपण यांच्याकडनं जाणून घेऊयात हे सगळ्या पद्धतीचे हे कडधान्य जे आहेत त्या सगळे सेंद्रिय आहेत। काय हे कुठून आणताय तुम्ही सगळं? सर आपण आपण शेतामध्ये पिकवतो आपण आणि इथंच विकतो आपण। बरं, आपल्या शेतात काय काय पिकतं? गहू, ज्वारी, बाजरी सगळे आपण कडधान्य जे आणले जर ठेवलेत आपण ते सगळे आपल्या शेतामध्ये पिकतात। मला एक सांगा, हे सेंद्रिय जे आहे सगळे कडधान्य त्याच्यामध्ये हातसडीचा तांदूळ आहे, इंद्रायणी तांदूळ आहे, हातसडीच्या तांदळाचं काय मत आहे? हातसडी म्हणजे जे आता बघा हातसडी हा पॉलिश केलेला तांदूळ येतो आणि पॉलिश केलेल्या तांदळाने शुगर आणि फॅट वाढते. तसं ह्या तांदळाने काय होतं काहीच पॉलिश नसतं. जेव्हा आपण मशीनमध्ये टाकतो आणि त्यात मशीनमध्ये कसं असतं 3 हॅलर असतात, एक सिंगल पॉलिश, डबल पॉलिश आणि थर्ड पॉलिशचा. तसं ते हा हातसडीचा तांदूळ म्हणजे ज्यांनी शुगर जे वाढते ना त्यांनी कमी प्रमाणात वाढते, म्हणजे ज्यांना शुगर आहे त्यांची लो होत जाते. त्यामुळे हातसडी तांदूळ मी तुम्हाला दाखवतो. हा हातसडीचा तांदूळ आहे, हा ब्राऊन राईस जे इंग्लिशमध्ये brown बघा, rice आपण याचा कलर पाहू शकतो। हे हातसडीचं तांदूळ लोकांनी बऱ्याचशा ऐकलेलं आहे, मार्केटमध्ये सहसा हे खूप कमी प्रमाणात मिळतं आणि मिळालं तरी तो ओरिजिनल आहे का नाही यात काही शंका असतं। त्यामुळे या पद्धतीचा हा हातसडीचा तांदूळ, इंद्रायणीचा तांदूळ तुमच्याकडे आहे। कुठला इंद्रायणी? without आपण polish. पाहतोय की खरं तर इंद्रायणी हे जे तांदूळ आहे त्याची प्रचंड मागणी आहे। आणि यातल्या यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा इंद्रायणी सेंद्रिय पद्धतीचा असल्यामुळे खरं तर खूप चांगली गोष्ट आहे। आपण सेंद्रिय शेती करताय हो. तर काय त्याच्यामध्ये सेंद्रिय खत म्हणजे कसं आता आजकालच्या जगात युरियाने कसं होतं जे आपले जे गांडूळ असतात ते सगळे मेले जातात. त्यामुळे पहिली लोक काय करायची ते युरिया टाकून सगळे जमीन नापीक करायची. आता आपण काय करतो कोंबडी खत, शेणखत आणि गांडूळ खत टाकतो. त्यांनी काय होतं जे जमिनीला जी भुसभुशीतपणा आहे ना तो तसाच राहतो. जी केमिकल जी येतं ना त्यांनी जे बघा कधी कधी आपलं करपा पडणं ते पडणं, जास्त केमिकल टाकल्यामुळे करपा पडला जातो भातांना. आता पण सध्या आता काय होतं युरिया टाकले करपा पडला जातो. आता आज ह्या वर्षी आपण भात लावलंय त्याला अजिबात तुम्हाला कुठे करपा पडलेला दिसणार नाही. करपा पडणं म्हणजे कसं होतं भात एका ठिकाणी असं सगळं जळलं जातं, एका ठिकाणी जळलं जातं भात. आणि चांगलं राहिलं त्यांनी युरियाने काय होतं जे पूर्ण शोषून घेतं त्यातलं ते किडीचं प्रमाण पण वाढतं युरियामुळे आणि जमीन जी भुसभुशीत राही ना ती होत नाही, म्हणजे पूर्ण नापीक बनते. पण आज सेंद्रिय शेती करण्याकडे कल खूप कमी आहे, कारण तो हां. खर्चिक आहे। खर्चिक असल्यामुळे सेंद्रिय शेती केली जात नाही। खर्चिक म्हणजे बघायला गेलं तर आता कसं आहे आता ज्यांच्याकडे गाई गुरे म्हशी म्हणा किंवा शेणखत गांडूळ खताला पण काही खर्च नाही त्याला. एकदा आपण हे केलं ना की आपल्या जे जेवणाचं साहित्य आहे घरातलं ते तुम्ही टाकलं ना तरी चालतंय. जेव्हा कचरा असतो घरातला जेवणाचा याचा तो ठेवला ना तरी तो आपले गांडूळ खत तयार होतं त्यांनी. त्यामुळे त्याला पण काही खर्च नाहीये. आता लोक म्हणतात की तुम्ही जर समजा युरियाचं पोतं घ्यायला गेलं आजच्या युगाला युरियाचं पोतं घ्यायला गेलं तर 2200-2300 रुपये 1200 किंवा 1500 युरियाचं पोतं आहे. त्यात तुम्ही 1500चं जर गांडूळ खताचं जर एक बारदाना आणला ते आपण बांधलं आणि बांधून त्यामध्ये जर टाकलं ना ते आणि त्यात त्यांनी तयार पूर्ण गांडूळ आणून टाकायचे त्यात. ते गांडूळ काय करतात ते आपली जी माती आहे ना जे खाद्य टाकलंय ते भुसभुशीत करतं. ते भुसभुशीत केल्यामुळे ना जे प्रोटीन भेटायचं ना युरियातून ते गांडूळ खतातून जास्त भेटतं. त्या युरियातून ते पूर्ण मेलं जातात. जे आता जे जे आपण समजा हा इंद्रायणी तांदूळ आहे ह्याच्यात कसं होतं त्याला जे वाढ आहे ना ती होत नाही युरियाने. ते गांडूळ खताने काय होतं उत्पन्न पण जादा येतं किंवा शेणखत म्हणा काय कोंबडी खताने. आता कोंबड्यांचं खत पण कसं आहे ते कोंबडीचं विश्लेषण आलेलं ते पूर्ण म्हणजे नॅचरल असतं. त्यामुळे त्यांनी उत्पन्न पण वाढतं आणि कीड लागायची ती कीड पण कमी होते. आपण महत्त्वाचा मुद्दा यांच्याकडनं ऐकलं की खरं तर गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडूळ खत निर्मितीचे जे कारखाने आहेत ते देखील खर्चिक आहे। पण यांनी जे पद्धतीने अगदी सोपी प्रक्रिया सांगितलं की गांडूळ खत
अगदी घरच्या घरी कशा पद्धतीने तयार करता येतं आणि हे खर्चिक आहे हा फक्त गैरसमज आहे. आणि खरं तर शेतकऱ्यांनी अशाच पद्धतीने शेती केल्यास एकतर प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहील आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला देखील उत्पन्न चांगलं मिळेल. तुम्ही हे सगळं जे उत्पन्न करता याच्यामध्ये काय काय आहे आपल्या शेतीमध्ये? आपल्या शेतीमध्ये आता आपण भुईमूग लावलाय, घेवडा लावलाय. आता हे जे आपण कडधान्य ठेवलेले आहेत हे सगळे उन्हाळ्यात काढलेले असतात. पावसाळ्यात काय होतं, जेव्हा जास्त पाऊस येतो त्यामुळे जे उत्पन्न येते ना ते भेटत नाही, ते ही जातं. आणि आजकाल कसं आहे, सरकारचं काही कोणतं जर आपलं पीक आलं, समजा आपण घेवडा लावला, मूग मटकी लावलं, काही थोडंसं गेलं तर पाहिजे ते आपल्याला भेटत नाही पावसाळ्यामुळे. त्यामुळे आपण आत्ता जे ठेवलेलं म्हटलं सगळं उन्हाळ्यामधलं आहे. आता मूग म्हणा, मटकी म्हणा, हिरवा हरभरा. आता हिरवा हरभऱ्याचं पण वैशिष्ट्य आहे, काही काही ठिकाणी हिरवा हरभऱ्याला कलर लावून विकला जातो. आता आपल्याकडे हिरवा हरभरा म्हणजे पूर्ण नॅचरल आहे. तुम्ही फोडून जरी बघितला तरी आतमध्ये हिरवाच राहतो. तसा जसा लाल हरभरा असतो गावरान, काळा म्हणतात त्याला, तो आतमध्ये फोडला की पिवळा राहतो. तसा हा हिरवा हरभरा आतमधून पण हिरवा राहतो. खूप चांगल्या पद्धतीचे तर हे सगळं तुम्ही ठेवलं. वार्षिक उत्पन्न किती होतं या सेंद्रिय शेतीत? आता वार्षिक उत्पन्न आपण जर तांदळाचं म्हणायला गेलं तर शेवटी कसं असतं, जी नॅचरल आहे, समजा पाऊस पडला किंवा कुठला रोग नाही आला तर उत्पन्न, आता समजा 1 एकर लावला आपण, 1 एकराला कमीत कमी 50 एक पोते होतात, 50-60 पोते होतात 1 एकराला. तर जर पाऊस चांगला झाला तर भाताच्या शेतीला जास्त करून पाणी लागतं. आणि जर पाणी जर कमी पडलं तर जिथं 50 पोते व्हायच्या तिथं 30 पोती, तिथं 40 पोती, असे कमीत कमी 10-15 पोत्याचा असं कमी घट होतो. त्यामुळं आपण जर खत जरी टाकलं ना, खताव पण नसतं काय, जर खत जरी टाकलं ना पण त्याला नॅचरल पाणी लागतं. जर पाऊस पडला तरच हे भात शेती येते, किंवा आपण हे लावलं, कडधान्य लावलं. पण आता याच्यामध्ये तुम्ही जे हे सगळं करताय आता इंद्रायणीचा, इंद्रायणीच्या याच्यामध्ये मला एक महत्त्वाचा मुद्दा की इंद्रायणीच्या संदर्भात गैरसमज असे आहेत की मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मेट्रो सिटीमध्ये ते विक्री होतं पण त्याचा स्मेल येत नाही. पण तो काय नवीन असताना स्मेल येतो का? हां. नाही नाही, तुम्हाला एक दाखवतो एक गोष्ट, एक मिनिट. म्हणजे तो तांदूळ इंद्रायणीचा असतो, हां. पण त्याला पॉलिश केल्यामुळे ना ते जो तांदळाचा जो वास आहे ना तो पॉलिश केल्याने निघून जातो. आणि विदाऊट पॉलिश वाल्याचं कसं, तो म्हणजे पूर्ण पिवळसर असतो. ऍक्च्युली जेव्हा आपण तांदूळ काढतो ना तो इंद्रायणी हातसडीचा असतो. हा, आणि हातसडीचा त्यानंतर सिंगल पॉलिश करून आपण तो विदाऊट पॉलिशवाला म्हणतो. आणि जेव्हा डबल पॉलिश होतो ना तेव्हा तो तांदूळ पुण्यामध्ये किंवा आपल्या मुंबईच्या शहरामध्ये असा पोचला जातो. आणि त्याला वास येऊ नये म्हणून काय आजकाल तुम्हाला माहिती, स्प्रे किंवा ही लिक्विड लावलं जातं. आता ओरिजिनल तांदूळ कसं ओळखायचं आपण, जेव्हा इंद्रायणी तांदूळ आणतो, आता ओरिजिनल तांदूळ हातावर चोळला ना त्या तांदळाचा वास जात नाही. हा, ओरिजिनल इंद्रायणी तांदळाचा. आणि जर ते स्प्रे केलेला असेल ना तो तांदूळ चोळायचा हातावर, त्याचा पूर्णपणे वास जातो. म्हणजे त्याला जे तांदळाचा मेन नॅचरल वास आहे ना तो राहत नाही. त्यामुळं शहरातल्या लोकांचं काय होतं, आपण जेव्हा खरेदी करून आणतो आणि आजकाल शहरातल्या लोकांना चमकणार आवडतं, नॅचरल म्हणलं की वाईच कचकावतात. नॅचरल ओरिजिनल म्हणजे 2 रुपये जास्त असतात. हा, आणि पॉलिशवाल्याचं कसं 2 रुपये स्वस्त देतात. ते आपण पॉलिश केलेलं तेल कुठलं वापरते कुणाला माहीत नसतं पॉलिश केलेल्याचं. त्यामुळे हे विदाऊट पॉलिशवाला तांदूळ आहे ना, ह्यानी शुगरचं प्रमाण आणि जी फॅट वाढते ना ते कमी प्रमाणात वाढते विदाऊट पॉलिशवाल्याने. आणि त्यामुळे शहरात जास्त शुगरचं प्रमाण जास्त असतं आणि गावाकडे शुगरचं प्रमाण कमी असतं, जे पॉलिशवाला तांदूळ घेतात ना त्यामुळे. बरोबर. आपण पाहतो की खरी खाद्य संस्कृती जे बदलत चालली आहे याच्यामध्ये आपण सेंद्रिय ज्या कडधान्य आल्यानंतर ज्या पद्धतीने खरंच शरीरासाठी ते उपायकारक आहे आणि असं असताना आपण पाहतो की इथे ज्या पद्धतीने जेवढे कडधान्य या ठिकाणी आहेत ते सगळे कडधान्य जे आहेत ते सेंद्रिय पद्धतीचे आहेत आणि याची मागणी देखील मार्केटमध्ये जास्त आहे. पण खरं तर आम्ही ज्या पद्धतीने पुण्यावरून निघालो त्याच्यानंतर प्रति बालाजीच्या ज्या रोडवरती आम्ही बरेचसे दुकान पाहिले आणि त्याच्यामध्येच ही गोष्ट कळाली की या ठिकाणी सगळीकडे सेंद्रिय पद्धतीचे तांदूळ विकल्या जातात हे आपण या ठिकाणी पाहिलं आहे.